प्रेक्षकांना काय माहिती ठीक आहे आपण सध्या लाईव्ह मध्ये आहोत तुम्ही माहिती थोडीशी काय देऊ शकता असं आहे हे मंदिर नागर शैलीचं आहे आणि नागर शैलीचं सगळं हे याचं जे डिझायनिंग याचा दगड आहे पत्थर हा सगळा राजस्थान मकरानामधून तिकडनं आलेला आहे याची सगळी डिटेल माहिती आणि याच्यापर्यंत हे अगोदर आलेली आहे ही माहिती हे त्याचं आहे याचं डिझाईन जे आहे ते सोमपुरा म्हणून जे आर्किटेक्ट आहेत चंद्रकांत सोमपुरा यांनी केलेलं आहे ते चंद्रकांत सोमपुरा हे पूर्ण त्यांचे बंधू त्यांचे सगळा पुरा परिवार याच कामात आहे आणि ते इथे मधून आणि इथे आहे त्यांचे इतर परिवारजन इथे आहेत ते सगळं कामाची स्वतः जातीने देखरेख करतात नुकतेच येऊन गेलेलं आहे आणि आता हे सगळं काम याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळं बारीक सारीक गोष्टी याच्यावर लक्ष आहे हे L&T किंवा टाटा आणि बाकी इतर अलाइड त्यांचे इतर जे आहेत ते लोक याच्यात कामात जोडलेले आहे हे काम सतत सुरू आहे सतत म्हणजे अगदी 24 तास मी कॅमेरामॅनला सांगितलं तिथे प्लॅन करा आपण सरांकडनं मला जरा सांगाल की या पायऱ्यांच्या पुढे नेमकं काय हे काम सतत 24 आहे तर या पहिल्यांदा 32 पायऱ्या आहेत या पायऱ्या इथूनच आपण पुढे आणि इथे तो ध्वज जो आहे ना गर्भगृहाचा हा तो जाणार आहे आणि हा पायऱ्यातून चढल्यावर तिथे तो आणि तिथे ती मूर्ती राहील ती मूर्ती तुम्ही इथून पाहू म्हणजे त्या ह्याच्यावरून पाहू शकाल म्हणजे त्या 32 पायऱ्यांवरनं आपल्याला मूर्ती दिसेल तिथे गेल्यावर हो तिथून पाहू शकाल म्हणजे तेवढा तो जो चबुत्रा आहे तो तेवढ्या उंचीचा राहणार आहे 5 फुटांच्यावर त्याचा जे सिंहासन आहे त्यालावर सोन्याचा पत्र्याचा त्याला कव्हर मुलामा म्हणतात इकडच्या भाषेत तो राहणार आहे त्याच्यामुळे ते लोकांना दिसणे आणि हे तुम्हाला सांगितलं रामललाची मूर्ती राहणार आहे तर ती मूर्ती तशी राहणार आहे तर ते याच्यातलं हे आहे आणि आता हे तुम्हाला आत्ता जसं सांगितलं चंपतजींनी त्याचं वैशिष्ट्य हे सगळं इथे कुठे लोखंडाचा एक तुकडा म्हणजे एक खिळा देखील नाही आहे वापरला नाही त्याच्यामुळे हे पूर्ण आणि इथे आपले पुष्कळसे म्हणजे जरा तुम्हाला जरा मराठी किंवा महाराष्ट्रीयांच्या ह्याच्या दृष्टीने अँगलनी पाहिलं तर कोणी इथे महाराष्ट्राचे पुष्कळ मोठे इंजिनियर आहेत है ना तर गिरीश सहस्रभोजने म्हणून आहेत ते आहेत जगदीश आफळे म्हणून आहेत एक अविनाश संगमनेरकर म्हणून आहेत आणखीन आहेत आणि टाटाचेही इथे बाकी इथे इंजिनियर स्टाफमध्ये तेही लोक प्रत्यक्ष कामाला याची माहिती देऊ शकाल की आता या 32 पायऱ्या समोर चबुतऱ्यावरती आपण उभे राहिलो की थेट रामललाची मूर्ती आपल्याला दिसणार आहे पुढे जाऊन बरोबर थोड्याशा चढल्यावर अजून मग तिथे गेल्यानंतर तिथे राहील ते म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे बांधकाम सुरू आहे ते नेमकं काय बाकी आता ह्याचे सगळे भोवतालचे जे आहे मंडप आहे ना त्या भोवतालचे काम आहेत आणि हे खूप सुंदर कार्विंग केलं गेलेलं आहे पिंक स्टोन पासून तर काय वैशिष्ट्य आहे त्या सगळ्या बांधकाम याच्यामध्ये काय आहे आतमध्ये तुम्हाला सगळी जे डिझाईन त्याचे जे चित्र आहे रामाच्याही जीवनातले रामाच्या जीवन काळातले काही चित्र तिथे हे केलेले आहेत कोरलेले आहेत अच्छा म्हणजे कुठे एक्झॅक्टली कुठला मंडप सगळ्या खांबांवर माझ्या मते 170 खांब आहेत आता ते आहेत तिथे कोरलेले आहेत त्याच्यामुळे त्याचं हे जे आहे ना हे काम सफाईचं त्याचं बारीक जे फार त्याचं आहे हे काम सुरू आहे हे जे आहे कारण ते फार बारीक नाजूक काम आहे एखादं कुठे बोट एखादं का ते हे होणार नाही याची ती काळजी घ्यावी लागते अच्छा त्याच्यामुळे अगदी खूप आणि हा जो आहे तो ग्रेनाइटचा माझ्या मते चौथरा थोडंसं इथे येऊ शकाल आपण इथून माहिती देऊयात हा सगळा ग्रेनाइटचा चौथरा त्यांनी सांगितल्याप्रमाणे तयार केला जातो हो बरोबर ते दगड पाणी शोषू नयेत किंवा पाण्याचा अंश जाऊ नये म्हणून किती समाधान तुम्हाला मिळालं हे मंदिर नक्कीच समाधान म्हणजे माझ्यापेक्षाही ज्या लोकांनी त्यावेळेला जेव्हा ढाचा पडला त्यात ज्यांचं बलिदान झालं त्या बलिदानाचं आज ते स्वप्न त्यांचं आहे ते साकार होत आहे तुमचं मन भरून आलंय ते आजही मन भरून आलंय ते सगळं साकार होत आहे याचा जो आनंद आहे ना तो खरोखर अवर्णनीय आहे
अवर्णनीय आहे. म्हणजे काही बोलता येत नाही, त्याला काही शब्द नाही. म्हणजे राम खरं तर तंबूत राहिला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ते तर बिचारे बलिदान झालं, पण मला इथे काही ना खारीचा वाटा करण्याची संधी मिळाली आहे इथे कामात. आणि हे प्रत्यक्ष पाहताच येत आहे. त्या बिचारांना पाहायला नाही मिळालं याचा आहे. म्हणजे मी स्वतःला म्हणजे आवरू शकत नाहीये. हा, तुम्ही भाऊक झालाय तसं मी पण भाऊक झाले, कारण आपला राम जो हिंदूंचा आराध्य आहे, तर तो 70 वर्ष तंबूमध्ये राहिला. आणि मी थोडीशी इमोशनल झाले तुमच्या डोळ्यात पाणी बघून, की 70 वर्ष त्यांना ऊन वारा पाऊस सगळं काही सहन केलं आणि आज तो त्याच्या मंदिरामध्ये येतोय. म्हणजे हे थोडीशी क्षमा करा मला, पण हे समाधानाचे कदाचित अश्रू आहेत. हे थोडेसे भक्तिभावाचे अश्रू आहेत, की मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मंदिर निर्माणाचं कार्य सुरू असताना इथे येता आलं, ही सगळी अनुभूती घेता आली, खूप जवळून हे बघता आलं. तर माझाचे प्रेक्षक समजून घेतील आमच्या दोघांचं हे थोडंसं भावूक होणं किंवा इमोशनल होणं. थोडासा वेळ मी घेते फक्त. आपले खूप आभार. आपण खूप छान माझ्याच्या प्रेक्षकांसाठी माहिती दिलीत त्याबद्दल. खूप मी भेटतेच तुम्हाला थोड्या वेळानं. तर इथे येणारा प्रत्येक भक्त असेल त्याच्या मनात या क्षणी हीच भावना आहे की आपला राम 70 वर्ष तंबूमध्ये राहिला, ऊन वारा पाऊस सगळं काही त्यांनी सहन केलं. तो कायम देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये